भाऊ, ही ज्योती एवढी खुश का दिसते रे? काय भानगड आहे? काहीतरी बंपर विषय झालाय वाटतं. हे घ्या पेढे, हे घ्या पेढे. काय ज्योती, हा काय लग्न बिग्न ठरलं काय? म्हणजे काय विषय आहे का? म्हणून तर एवढे पेढे वाटते. म्हणजे ज्योती आजपासून तू रिक्षा चालवायला नाही येणार? हे पण आम्हाला विसरायचं नाही हा. लग्नानंतर किमान एकतरी फेरी मारायची इथे. तुम्ही समजताय असं काही झालेलं नाहीये. लग्न बिग्न तर खूप दूर राहिलं. लग्न ठरलेलं नाही? नाही, मग पेढे कशासाठी वाटतेस? कारण मला माझ्या हक्काचा बॅच मिळाला. आता मी पण इथे रिक्षा चालवू शकते. खर तर ना मला तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं. म्हणजे मला बॅच मिळू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ना त्या सगळ्यांना थँक्यू. तुमच्यामुळे तर मी बॅच काढू शकले ना. फक्त मला एकच विनंती आहे की आपण सगळे एकमेकांसाठी अडचणी निर्माण करण्यापेक्षा ना एकमेकांना मदत करूया. कारण मी पण तुमच्यासारखी सामान्य घरातली मुलगी आहे. मलाही घर चालवायला याची गरज आहे आणि मी तर आता हक्काने माझं काम करू शकते. ए ज्योती, पण खरंच मानलं पाहिजे हा तुला. त्यामुळे प्लीज मी विनंती करते, आपण सगळे ना एकमेकांना मदत करूया. काय आपल्या ताटात जेवढं अन्न आहे तेवढं आपण सुखाने खाऊया ना. उगाच दुसऱ्याच्या ताटातलं ओरबडलं तर कोणाचंच पोट नाही भरणार. हे घे, तोच खा. अहो ऐक, ये ना ये ना. काय काही काम होतं का तुझं? वहिनी ते काय झालं? काय बोलायचं आहे का? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही मग प्रॉब्लेम असं काही नाही वहिनी. ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. थँक्यू मला कशासाठी? म्हणजे मी काय केलंय? वहिनी ऍक्च्युली तुम्ही खूप काय केलंय. म्हणजे परवाच बघा ना, बाबांचं जे आपण बर्थडे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते सक्सेसफुल झालं फक्त तुमच्यामुळे. तुम्ही नसता तर ते खरंच शक्य झालं नसतं. आणि वहिनी ओव्हरऑलच म्हणजे जेव्हापासून तुम्ही या घरात आलात तेव्हापासून ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलात ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. मी आणि विराज आम्ही खरंच खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखी वहिनी भेटली. तुम्ही ज्या प्रकारे सगळ्यांची मनं जपता. अरे आणि बास बास बास, किती कौतुक करशील? डायबिटीज होईल मला. आणि हे घर माझं आहे, माझ्या माणसांसाठीच मी करणार की नाही. थँक्यू वगैरे बोलू नको सरी प्लीज. ऐक ना, मी जरा उशिरा उठले आज, आवरायला वेळ झाला. मला किचन मध्ये जायचंय, उशीर होतोय. नाही सॉरी, मी काय बोललो, मी येतो. दीप, एवढंच होतं ना? दुसरं काही बोलायचं नव्हतं ना? हो नाही तेवढंच. मला फक्त तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी थँक्यू म्हणायचं होतं. खरंच मनापासून थँक्यू सगळ्यासाठी. येतो. गरम आहे 500. आणि तू काय करतोयस इथे आता? अरे काय करतोय म्हणजे? आज तुला तुझ्या भाच्याची मदत नको आहे का? नकोय मला तुझी मदत. मला आधी सांग, तू इथे काय करतोय? तुला मदत करायला आलो. मला नकोय तुझी मदत. दादाचं बोलणं सगळं चोरून ऐकलंयस ना तू? आणि घरभर हिंट असाच. त्यांनी तुला पाहिलं घरात हिंटाना तर काय तमाशा होईल माहितीये ना तुला? हा, आधीच भयंकर चिडलाय हा तो. आगे तेल होतू नको सुगा. मला एक सांग, जरा मध्ये नको येऊ माझ्या. तर एकाच घरात राहणार आहे म्हटल्यावर समोर समोर येणारच आहोत ना हे कधी. 4 दिवसाचा प्रश्न आहे फक्त. काल घराच्या बाहेर राहिला होतास ना, त्यामुळे वाचलायस. तसंच आजही घराच्या बाहेर राहा. मी फोन केला की मग घरी ये, कळलं? एक मिनिट सुलू. तुझं म्हणणं आहे की काल मी घरात नव्हतो म्हणून वाचलोय? हो म्हणजे माझं बाहेर राहणं गरजेचं होतं? हो य, म्हणून आजही घराच्या बाहेर राहा कालच्या सारखा, कळलं? हा ऐक ना. काय? माझ्या रिक्षाचा जरा प्रॉब्लेम झाला. तू जरा मला मदत करतोस का प्लीज? सांगायलाच विसरले, इथे ना हा कमाल मिसळीचा स्टॉल आहे माहितीये. खूप उत्तम मिसळ मिळते. आपण खाऊया ना, चल.
मी का तुझ्या वेळेचा विचार करू? तू केलास माझ्या वेळेचा विचार. सकाळी नको 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 म्हणत होते तरी हट्ट धरलास ना तू. मग मी पण हट्ट धरणार आहे. तुला माझ्यासोबत थांबावं लागेलच. मारतेस काय? मारू नये तर काय करू? मी बोलते आणि तुझं लक्ष माझ्या बोलण्याकडे. काय सांगते मी तुला? घराच्या बाहेर जा. हो हा जातो. जा लवकर. तुम्ही पुरुषोत्तम काकांच्या दुकानात काम करता ना? हो बरोबर. आणि तुम्ही प्रीती मॅडमच्या बहीण ना? हो. अहो पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तुम्ही कुठे चाललात? मी दुकानातून कोणाला बोलावून घेऊ का? म्हणजे तो तुम्हाला घरी सोडेल. आणि तुम्ही रिक्षा चालवता? कमाला राव तुम्ही. हे बघा, तुम्ही कुठे चाललात ते सांगा मला. अहो अर्जंट माल पोचवायचा आहे म्हणून चाललोय. पण पुरुषोत्तम काकांचा माल तर मुंबईकडे जातो ना. तुम्ही धुळ्याच्या दिशेने का जाताय? अहो ताई, तुम्हाला का माहित माल कुठे जाणार आहे? अहो आमच्या मालकांचा साड्यांचा माल आज सगळीकडे जातो. धुळे म्हणू नका, नाशिक म्हणू नका, मुंबई म्हणू नका, सगळीकडे. हा बघा, हा माल धुळ्याला चाललाय. अहो आता वाट सोडा, उशीर होतोय आम्हाला. आणि मालकांचं तुम्हाला तर माहित आहे ना, हा त्यांना वेळेवर गोष्टी हव्या असतात, वेळेवर डिलिव्हरी. चला वाट सोडा आता आणि ही रिक्षा आधी बाजूला काढा. हा बरं, धुळ्याला तर धुळ्याला. मी काय ना एकदा पुरुषोत्तम काकांना फोन करते आणि सांगते तुम्ही भेटलात. मग जरा छानच होईल ना. एकदा कन्फर्म पण करून घेते काय म्हणतायत. हे